हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा गट ब जी की 8 ऑक्टोबरला होणार आहे. आपल्या हातामध्ये आता जवळपास 1 महिना उरलाय. त्यासाठी आपण विशेष टेस्ट सिरीज लॉन्च केली होती आणि आजपासून आपण याचे मोस्ट इम्पॉर्टंट 50 प्रश्न आणि ते सुद्धा स्पष्टीकरणासहित अशी विशेष लेक्चरची सिरीज सुरू करत आहे, ज्याच्यामध्ये 50 प्रश्न तुमच्या याच्यात कव्हर केले जातील आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला दिलं जाईल. आणि तुमच्यासाठी एक अजून आनंदाची बातमी मित्रांनो, तुम्हाला जर ही संयुक्त पूर्व परीक्षा याची जी गेस्ट पेपर होती टेस्ट सिरीज आहे ती जॉईन करायची असेल तर त्याची फीस आता कमी झाली आहे. त्याची फीस आता आपण 300 रुपये करून टाकली आहे. आणि या टेस्ट सिरीजचा फायदा असा आहे, तुम्हाला एकूण 10 पेपर्स प्राप्त होतील पीडीएफ स्वरूपात व्हॉट्सअपवर, आणि त्या पेपरमधील प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणाची पीडीएफ सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. म्हणजे एकूण 1000 मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जातील आणि त्याचं स्पष्टीकरण सुद्धा अभ्यासाच्या दृष्टीकोनातून तुम्हाला फार महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याचे प्रिंटआउट काढून तुम्ही ऑफलाईन स्वरूपात घरी एक्झाम प्रॅक्टिस पेपर सुद्धा देऊ शकता. तर ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली व्हॉट्सअप नंबर दिसत आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. तर चला वेळ न करता आजचा व्हिडिओ सुरू करूया. मोस्ट इम्पॉर्टंट 50 प्रश्न पाहूया. आणि तुम्ही प्रथमच आपल्या चॅनलवर आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन भेटत राहील. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करणे विसरत जाऊ नका. प्रश्न क्रमांक पहिला, संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ती लोकांकडून अप्रत्यक्षरित्या निवडण्यात आलेली संस्था होती. 93 जागा संस्थानासाठी देण्यात आल्या होत्या आणि ते विविध समित्यांद्वारे कार्य करीत होती. ओके, आता कशाबाबत आहे? संविधान सभेबाबत असणारं. आणि कोणतं विधान विचारलं? सत्य विधान. या गोष्टींवर थोडंसं भर देत जा. सत्य विचारलं की असत्य विचारलं. तर इथं आपल्याला ही गोष्ट माहित असली पाहिजे की 1946च्या कॅबिनेट मिशन प्लॅनच्या अंतर्गत संविधान सभेसाठी प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या होत्या. आणि त्या निवडणुका ज्या होत्या त्या भारतीय राज्यघटनेच्या मसुदा संविधान सभेने तयार केला आणि त्याची अंमलबजावणी 1 मे 1946 रोजी कॅबिनेट मिशन योजनेअंतर्गत करण्यात आली होती. संविधान सभा सदस्य प्रांतीय संमेलनाद्वारे एकल हस्तांतरणीय मतद्वारे निवडले गेले होते. म्हणजे लोकांकडून अप्रत्यक्षरित्या निवडण्यात आली होती. म्हणजे हा सेंटेन्स करेक्ट होती. अप्रत्यक्षरित्या, परंतु पद्धत कोणती होती? एकल हस्तांतरणीय मतांद्वारे ते निवडण्यात आले होते. हा सेंटेन्स इथे करेक्ट होतो. त्याच्यानंतर संविधान सभेत एकूण सदस्य होते 389. किती सदस्य होते? एकूण 389 होते. त्यापैकी 292 जे होते ते राज्यांचे प्रतिनिधित्व करत होते आणि 93 सदस्य संस्थानांचे प्रतिनिधित्व करणार होते. कोणाचे? संस्थानांचे. तर या ठिकाणी आपला दुसरा सेंटेन्स काय म्हणतो की 93 जागा संस्थानासाठी देण्यात आल्या होत्या. म्हणजे हा सुद्धा करेक्ट आहे. आणि यामध्ये विविध समित्यांद्वारे ही जी समिती होती कार्य करत होती. हे तर आपल्याला माहित आहे. विविध समित्या ज्यासाठी निवडण्यात आले होते त्याचे विविध अध्यक्ष सुद्धा निवडण्यात आलेले होते. म्हणजे इथं तिन्ही सदस्य, इथं सेंटेन्स हे करेक्ट आहे. म्हणजे उत्तर काय असणार? अ, ब आणि क. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. आय होप मित्रांनो तुम्हाला सर्व प्रश्न आणि स्पष्टीकरण समजत असेल. मित्रांनो, या प्रकारचं तुम्हाला स्पष्टीकरण आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक करणे विसरत जाऊ नका आणि शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, कारण प्रत्येक पेपर आपण असा स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत 73 उमेदवार निवडून आले होते? ओके, चला, राजकीय पक्ष, संविधान सभा, तोच क्वेश्चन आहे संविधान सभेवर आधारित. परंतु कोणत्या राजकीय पक्षाचे 93 निवडण्यात आले होते? तर ऑगस्ट 1946 पर्यंत ब्रिटिश भारतीय प्रांतांना देण्यात आलेल्या 256 जागासाठी झालेल्या निवडणुका पूर्ण झाल्या होत्या. किती झाल्या होत्या निवडणुका पूर्ण? 256. या 256 पैकी 208 ज्या होत्या ना त्या जिंकल्या होत्या काँग्रेसनं. 208 कोणाच्या आल्या होत्या? काँग्रेसनं. उरल्या किती मग? या उरलेल्या 73 जागा त्या जिंकल्या होत्या मुस्लिम लीगने. कोणी जिंकल्या होत्या? मुस्लिम लीगने. आपल्याला प्रश्न विचारला 73 उमेदवार कोणते पक्षाचे निवडून आले होते? तर ती होती मुस्लिम लीग. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. आणि याच्या उलट प्रश्न विचारला की 208 कोणाचे निवडून आले? ते होते काँग्रेसचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय राज्यघटनेतील कलम 351 खालीलपैकी कशा संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेतील जे कलम 351 आहे ते तर अतिशय सोपं आहे की हा संबंधित आहे हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे. कशाशी संबंधित? 351 हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्वे त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत, लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 4, भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये आतापर्यंत किती वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या आहे? आता हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ठरतो, कारण की जो CAA कायदा आहे, नुकताच पश्चिम बंगालमध्ये आपल्या भारताचे जे गृहमंत्री आहेत ते तिथे गेले. तिथे त्यांनी पुन्हा घोषणा केली की कोरोना जसं संपून जाईल तसं CAA हा लागू करण्यात येईल. त्याच्यामुळे एक्झामच्या दृष्टिकोनातून हा फार महत्वाचा ठरतो. CAA 2020 आता नागरिकत्व कायद्याशी संबंधित असल्यामुळे याच्यामध्ये आतापर्यंत किती वेळा दुरुस्त करण्यात आल्या? तर 2020 पर्यंत
2020 पर्यंत याच्यामध्ये आतापर्यंत 9 वेळा दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहे. किती दुरुस्त्या झाल्या? 9 वेळा. आता थोडंसं आपण सीएए बद्दल माहिती घेऊन घेऊ, कारण की दुरुस्त्या किती वेळा झाल्या हे तर विचारतील, पण सीएए बद्दल कोणताही प्रश्न येऊ शकतो. तर आपण थोडीफार सीएए बद्दल आणि त्याच्यातील तरतुदी काय त्यांची एक माहिती पाहू. तर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश मधील धार्मिक अल्पसंख्याकांना भारताचं नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. मुस्लिम बहुल असलेल्या देशांमधील हिंदू, शीख, पारशी, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मीयांना या कायद्यानुसार भारताचं नागरिकत्व मिळू शकणार आहे. हे याची तरतूद कशामध्ये आहे? सीएए मध्ये. तसंच 31 डिसेंबर 2014 डेट लक्षात असू द्या. काय डेट आहे? 31 डिसेंबर 2014. ओके. 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात स्थलांतरित झालेले पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश मधील धार्मिक अल्पसंख्याक भारताचे नागरिकत्व मिळवण्यास पात्र ठरतील अशी तरतूद त्याच्यामध्ये देण्यात आली आहे. पूर्वी भारताचं नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी किमान 11 वर्ष वास्तव्य करण्याची आवश्यकता होती. किती होती? 11 वर्षे. परंतु आता ती किती करण्यात आली आहे? सीए कायद्यामध्ये ती कमी करून आता 6 वर्ष मर्यादा करण्यात आली. किती करण्यात आली? 6 वर्षावर त्याला आणण्यात आलं. आतापर्यंत नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामध्ये 1986 मध्ये बदल झाला, 92 मध्ये झालं, 3 मध्ये झालं, 5 मध्ये झालं, 16 मध्ये झालं आणि त्याच्यानंतर आता 20 पर्यंत अजून त्याच्यामध्ये 3 वाढ झाल्या. म्हणजे आता एकूण झाल्या 9 वेळा याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्या आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा देशभरात लागू झाला आहे. मात्र बघा याच्यातही आहे, देशभरात लागू झाला, मात्र आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांमध्ये आदिवासी बहुल भागांमध्ये हा कायदा लागू होणार नाहीये. मोस्ट इम्पॉर्टंट अपवाद आहे. अपवाद एक्झाम मध्ये विचारला जातो. कोणते राज्य आहे? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांमधील आदिवासी बहुल भागामध्ये हा कायदा लागू होणार नाही. तसंच अरुणाचल प्रदेश, नागालँड या राज्यांमध्ये हा कायदा पूर्णतः लागू होणार नाही व मणिपूरलाही नागरिकत्व कायदा दुरुस्ती कायद्यामधून काही प्रमाणात सवलत देण्यात आलेली आहे. हा सुद्धा पॉईंट नोट करून ठेवा मित्रांनो. आणि जर तुम्ही टेस्ट सिरीज आपली परचेस केली तर हा सगळा भाग स्पष्टीकरणासहित तुम्हाला प्राप्त होणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 5. भारतीय राज्यघटनेमधील उद्देश पत्रिकेबाबत विधान. उद्देश पत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा असून आपल्या राजकीय समाजाची रचना दाखवितो असं कोणी वर्णन केलं? तर आपल्या राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेबद्दल बऱ्याचशा व्यक्तींचे वेगवेगळे विधान आहे. ते सगळे विधान आपल्याला माहित असलं पाहिजे. तर हा जो विधान दिला आहे की उद्देश पत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा असून आपल्या राजकीय समाजाची रचना दाखवितो, हा होता एम हिदायतुल्ला यांचा. कोणाचा आहे? एम हिदायतुल्ला यांचा. त्याच्यापैकी के एम मुन्शींचं विधान कोणतं आहे? तर के एम मुन्शींचं विधान होतं की प्रास्ताविका आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप म्हणजे राजकीय कुंडली आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्याच्यानंतर पंडित नेहरूंचं एक विधान होतं. पंडित नेहरूंनं म्हटलं होतं की एक दृढ निश्चय, एक करार आणि एक शपथ आहे. त्याच्यानंतर सर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर यांनी काय म्हटलं होतं? त्यांनी म्हटलं होतं की आमच्या संविधानाच्या दीर्घकालीन स्वप्नांचा विचार याच्यामध्ये दिलाय. त्याच्यानंतर नानी पालखीवालांचं सेंटेन्स होतं भारतीय संविधानाचे परिचय पत्र. आणि पंडित ठाकूरदास भार्गव यांनी म्हटलं होतं की घटनेचा सर्वोत्तम भाग, घटनेची गुरु किल्ली, घटनेचा आत्मा, घटनेचे आभूषण असं या पंडित ठाकूरदास भार्गव यांनी सांगितलं होतं. आणि जे बी कृपलानीचं सुद्धा एक सेंटेन्स आहे याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की कल्याणकारी राज्याचं गूढ तत्वे याच्यामध्ये दिलेली आहेत. त्याच्यानंतर प्रसिद्ध कायदे पंडित सर अर्नेस्ट बालकर यांनी आपल्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थिअरी या पुस्तकात भारतीय उद्देश पत्रिका लिहिणाऱ्या घटना समितीतील लोकांचा राजनैतिक बुद्धिमत्ता म्हणून गौरव केला. तसंच त्यांनी या पुस्तकाची सुरुवात भारतीय उद्देश पत्रिकेवरून केली होती. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 6. न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये कलम 21 मध्ये समाविष्ट असणारे कोणते हक्क आहेत असे म्हटले आहे? एकांताचा हक्क, आरोग्याचा हक्क, परदेशी प्रवासाचा हक्क आणि उपजीविकेचा हक्क. तर याच्यामध्ये न्यायालयाच्या विविध खटल्यामध्ये कलम 21 मध्ये जी वाढ झाली होती त्याच्यामध्ये सगळ्या हक्कांचा समावेश होतो. एकांताचा सुद्धा, आरोग्याचा सुद्धा, परदेशी प्रवासाचा आणि उपजीविकेचा सुद्धा. म्हणजे ऑप्शन नंबर 4 अ, ब, क, ड याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 7. खालील विधाने विचारात घ्या, योग्य पर्याय निवडा. संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद लोकसभेचे सभापतींना आहे. आतापर्यंत 3 वेळा संयुक्त बैठकीचे अधिवेशन पार पडले. भारतीय प्रजासत्ताकाचा प्राधिकरणानुसार लोकसभेच्या सभापतीचा क्रमांक 6वा असतो जो की कॅबिनेट मंत्र्याच्या वरती असतो. अपवाद पंतप्रधान. याच्यातलं कोणतं विचारात घ्या म्हणते? योग्य पर्याय कोणता आहे ते इथं आपल्याला शोधायचं आहे. ओके, तर आपण इथं टप्प्याटप्प्यानं सेंटेन्सचा विचार करूया. तर लोकसभेच्या जे सभापती असतो किंवा जो अध्यक्ष असतात त्याचे वेगवेगळे अधिकार आहे. त्याच्यामध्ये संयुक्त बैठकीचा अध्यक्ष भूषवण्याचा अधिकार त्याला प्राप्त आहे, सभापतींना प्राप्त आहे.
त्याच्यानंतर अजून त्यांचे अधिकार काय आहे की ते सभागृहातील कामकाजाचे नियमन करतात. त्याच्याशिवाय अध्यक्षांचे अजून काही अधिकार आपण पाहूया, ज्याच्यामध्ये सभागृहात संविधान कार्यपद्धतीचे नियम व परंपरांचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार लोकसभेच्या अध्यक्षाचाच असतो. सदस्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देणे किंवा नाकारणे, घनसंख्येच्या अभावी सभागृह तहकूब किंवा निलंबित करणे, एखाद्या विधेयकावर समसमान मते पडल्यास निर्णायक मत देणे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान तेच भूषवतात आणि एखादे विधेयक धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे आणि याबाबत अध्यक्षांचा निर्णय अंतिम असतो. आणि 10व्या अनुसूचीतील तरतुदीतील पक्षांतर बंदीच्या कारणांवरून सदस्यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेणे हा सुद्धा त्यांचा अधिकार असतो. आणि आतापर्यंत 3 वेळा संयुक्त बैठकीची अधिवेशने पार पडली आहे, हा करेक्ट आहे. आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या प्राधाक्रमानुसार लोकसभेच्या सभापतीचा क्रमांक 6वा असतो, जो की सर्व कॅबिनेट मंत्र्यांच्या वरी असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला नाही का ही थोडीशी नवीन संकल्पना आहे की भारतीय प्रजासत्ताकाच्या प्राधान्यक्रम हा भारत सरकारच्या पदाधिकाऱ्यांचा पदानुक्रम आहे. हा क्रम राष्ट्रपतींद्वारे स्थापित केलेला आहे आणि ही यादी फक्त औपचारिक प्रोटोकॉलसाठी लागू होते. भारत सरकारच्या नियमित कामकाजाला प्राधान्यक्रम लागू होत नाही. म्हणजे जर एखादा कार्यक्रम आहे तिथे राष्ट्रपती पण आले, पंतप्रधान पण आले, लोकसभेचे सभापती पण आले, या तिघापैकी त्यांना फ्रंट रो मध्ये कोणाला, मधात कोणाला, म्हणजे सगळ्यात जास्त मान कोणाला द्यायचा त्याचा एक प्रोटोकॉल असतो. तो प्रोटोकॉल राष्ट्रपतींनी ठरवलेला आहे, परंतु तो फक्त कशासाठी असतो, तो कामकाजासाठी नसतो. तो फक्त औपचारिक प्रोटोकॉल असतो. ओके, त्याच्यामध्ये क्रम दिलाय. तर सगळ्यात पहिला क्रम त्याच्यामध्ये आहे ना राष्ट्रपतीचा आहे. सगळ्यात पहिला कोण आहे, राष्ट्रपतीचा आहे. 2 नंबर कोणाला आहे तर उपराष्ट्रपतीला आहे. 2 नंबर उपराष्ट्रपती, 3 नंबर पंतप्रधान आहे, 3 नंबर उपपंतप्रधान, लक्षात असू द्या. 3 नंबरला पंतप्रधान आहे, 3 नंबरला पंतप्रधान आणि 4 नंबरला राज्यांचे राज्यपाल. पुन्हा एकदा कन्फ्यूज झालो आपण. पहिला राष्ट्रपती, दुसरा उपराष्ट्रपती, तिसरा पंतप्रधान. तिसरा कोण आहे, पंतप्रधान. उपराष्ट्र आहे राज्यांचे राज्यपाल, 5वा आहे माजी राष्ट्रपती आणि 5अ मध्ये इन्क्लूड करण्यात आलाय उपपंतप्रधान जर असेल तर, पण तसं त्याला संविधानिक मान्यता त्या पदाला नसते. त्याच्यानंतर 6वा आहे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष. 6 नंबरला कोण आहे, याच्यामध्ये असतात सरन्यायाधीश आणि याच्यामध्ये लोकसभेचे अध्यक्ष. या दोघांना प्रोटोकॉलमध्ये 6व्या नंबरचा मान असतो. ओके, यांचा क्रमांक 6वा असतो. असे एकूण किती आहे प्रोटोकॉलमध्ये, एकूण 26 प्रोटोकॉल्स दिले आहे, 26 क्रमांक, 26 रँक्स दिले आहे. या 26च्या 26 मी स्पष्टीकरणात दिले आहे. ज्याला कोणाला परचेस करायचे असतील या टेस्ट सिरीज, तुम्ही खाली मोबाईल नंबर दिलेला याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जशी टेस्ट सिरीज चालू होऊन जाईल तुम्हाला या सगळ्या प्राप्त होऊन जातील. आपण जास्त वेळ न करता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 8, घटनेनुसार राज्यपालाचे स्वेच्छाधीन अधिकार हे नाहीत. एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे, राज्यपालाने शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा अतिरिक्त कार्यभार पार पाडणे, मंत्रिमंडळाने विधानसभेचा विश्वास गमावल्यास विधानसभा विसर्जित करणे आणि राज्यात विधिमंडळाचे अधिवेशन बोलावणे. ओके, आता कोणते अधिकार विचारले, राज्यपालाला विविध प्रकारचे अधिकार प्राप्त असतात. त्याच्यामध्ये कायदेविषयक आहे, त्याच्या स्वेच्छाधीन आहे ना. तर याच्यातलं आपल्याला विचारलंय राज्यपालाचं स्वेच्छाधीन अधिकार, याच्यातलं कोणता अधिकार नाही आहे. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 की राज्यात विधिमंडळाचं अधिवेशन बोलवणे. हा अधिकार त्यांचा कायदेविषयक अधिकार आहे, हा याच्यात येत नाही. स्वेच्छाधीन अधिकारामध्ये राष्ट्रपतीच्या विचारात राखून ठेवणे हा सुद्धा येतो, शेजारच्या केंद्रशासित प्रदेशाचा अतिरिक्त कार्यभार पार पडणे हा सुद्धा आहे आणि मंत्रिमंडळाने विधानसभेचा विश्वास गमावल्यास विधानसभा विसर्जित करणे हा सुद्धा आहे. परंतु राज्यात विधिमंडळाचं अधिवेशन बोल हा त्याच्या स्वेच्छाधीन अधिकारामध्ये येत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 9, मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा. ओके, म्हणजे संविधानामध्ये जे मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम दिला त्याच्यानुसार योग्य आपल्याला इथं क्रम लावायचं आहे. तर याचा योग्य क्रम सगळ्यात पहिले याच्या संविधानाचं पालन करणे, संविधानात्मक आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर राखणे हा सर्वात प्रथम येतो. म्हणजे हा कोणता आहे, ब नंबरचा, हा सगळ्यात पहिले येतो. संविधानाचं पालन करणे, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा आदर राखणे. त्यानंतर येतो भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे. परंतु याच्यात आहे का, ते नाहीये. 3 नंबरला कोणता येतो आपला मूलभूत कर्तव्य, तो येतो भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे रक्षण करणे. म्हणजे हा क नंबरचा येतो. हा इथं तसा तो 3 नंबरला आहे संविधानामध्ये, पण तो इथं 2 नंबरला आहे, कारण इथं जो 2 नंबर भारतीय स्वातंत्र्याची स्फूर्ती देणाऱ्या आदर्शांची जोपासना करते याच्यात दिलेलं नव्हतं. त्याच्यानंतर येतो देशाचे संरक्षण करणे व आवाहन केल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे. म्हणजे हा येणार 3 नंबरला. आणि राहिलं कोणतं, हा शेवटी 4. म्हणजे उत्तर काय असणार, ब, ख, अ, ड. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. ओके, समजले. आणि पूर्णच मूलभूत कर्तव्य क्रमानुसार आपल्या स्पष्टीकरणात दिली आहे.
तुम्ही स्पष्टीकरणामध्ये पाहू शकता, जे की आपण जे टेस्ट सिरीज परचेस करणार आहे त्यांना ते दिसून जातील. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 10, राज्यघटनेच्या सरनाम्यात नमूद असणाऱ्या स्वातंत्र्याचा योग्य क्रम लावा. ओके, आपल्याला हा पाठच असतो. आपण शाळेमध्ये असताना आपल्याला दररोज परिपाठामध्ये आपण हे म्हणायचो की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आता याच्यामध्ये सामाजिक आहे का? नाहीये. सामाजिक, आर्थिक व राजकीय, त्याच्यानंतर विचार, बघा इथं विचारपासून सुरू झालं म्हणजे हा 1 नंबरला. त्याच्यानंतर विचार, अभिव्यक्ती 2 नंबरला, विचार अभिव्यक्ती, विश्वास, विश्वास येतो 3 नंबरला, श्रद्धा 4 नंबरला व उपासना येतो 5 नंबरला. श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता. आता हे पुढं पूर्ण आहे, मला पूर्ण पाठ. तर हे 5 आहेत, त्याच्यामध्ये स्वातंत्र्य दिलेले, हा त्यांचा क्रम आहे. म्हणजे पहिले ब, त्याच्यानंतर अ, ब अ कुठं दिसत आहे 2 आणि 3 मध्ये, म्हणजे याच्यामध्ये हा कटला, इथं हाही कटला, उरले 2 ब अ. त्याच्यानंतर ब अ आणि ड, ब अ ड कुठं दिसत आहे या 2 मध्ये, ब अ ड, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 11, सरपंच समिती स्थापना महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 नुसार कोणत्या कलमानुसार आहे? तर ते कलम आहे कलम 77 अ. पंचायत समिती काय असते? सरपंच समिती. सरपंच समिती मित्रांनो, पंचायत समिती गटामधील एकूण सरपंचाच्या 1/5, एकूण सरपंचाच्या 1/5 किंवा 15 यापैकी जी संख्या अधिक असेल तिची सरपंच समिती बनते. लक्षात असू द्या, पुन्हा सांगतो, पंचायत समिती गटामधील एकूण सरपंचांच्या 1/5 किंवा 15 यापैकी जी संख्या मोठी असेल तितक्या सरपंचाची मिळून सरपंच समिती बनते. पंचायत समितीचा उपसभापती हा या समितीचा अध्यक्ष असतो आणि समितीचा पदसदस्य सचिव म्हणून विस्तार अधिकारी काम पाहत असतो. ओके, प्रश्न क्रमांक 12 पाहूया. पंचायत राज या घटकास घटनात्मक दर्जा देण्याची शिफारस पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती? तर पंचायत राज घटकास घटनात्मक दर्जा देण्याची सगळ्यात पहिली शिफारस केली होती LM सिंघवी समितीने. कोणी दिली होती? LM सिंघवी समितीने. कधीची समिती आहे ही? 1986 ची. LM सिंघवी समिती 1986. त्याच्यानंतर 1992 मध्ये 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला होता. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पाहूया. कलम 72 नुसार घटनेने राष्ट्रपतींना कोणते अधिकार दिलेले आहेत? एखाद्या गुन्हेगारीचा शिक्षा सौम्य करणे, शिक्षा तहकूब करणे, शिक्षा सूट देणे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे 10 अधिकार आहे. त्याच्यामधला जो दयेचा अधिकार आहे, राष्ट्रपतीच्या दयेचा अधिकार, त्याच्यातले हे सगळे अधिकार तुम्हाला इथे दिले आहेत. त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतो की राज्यघटनेतील कलम 72 अनुसार राष्ट्रपतींना एखाद्या अपराधी व्यक्तीला त्याच्या शिक्षेबद्दल क्षमादान करण्याचा, शिक्षा तहकूब देण्याचा, शिक्षादेश निलंबित करण्याचा, त्यात सूट देण्याचा किंवा तो सौम्य करण्याचा अथवा 3 विश्राम किंवा सूट देण्याचा अधिकार आहे. हे म्हणजे शिक्षा सौम्य करणे, शिक्षा तहकूब करणे, शिक्षा सूट देणे, सगळेच्या सगळे त्याच्यात इन्क्लूड होतात. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार वरील सर्व. आणि कोणत्या खटल्या संबंधात हे अधिकार त्यांना प्राप्त आहे? तर सांघिक कायद्याच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यामुळे झालेली शिक्षा, कोर्ट मार्शल, सैनिक न्यायालयाने झालेली मिळालेली शिक्षा आणि फाशीची शिक्षा, या सगळ्यात हा अधिकार त्यांना प्राप्त होतो. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 14, खालील विधानांचे निरीक्षण करा. मंत्रिमंडळातील जो मंत्री संसदेचा सभासद नसतो त्यास 6 महिन्यात दोन्हीपैकी एका सभागृहावर निवडून यावं लागते. मंत्रिमंडळ लोकसभेत जबाबदार असते. राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागते. हे तिन्ही सेंटेन्स करेक्ट आहे, कारण आपले जे परराष्ट्र मंत्री आहे सध्याचे, त्यांना जे सर्वात पहिले जेव्हा परराष्ट्र मंत्री बनवण्यात आलं होतं तर तेव्हा ते निवडून आलेले नव्हते, परंतु त्यांना 6 महिन्याच्या त्यांना निवडून आणावं लागलं होतं. मंत्रिमंडळ लोकसभेत जबाबदार असतो, करेक्ट आहे. राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच काम करावं लागते, हे सुद्धा करेक्ट. तर कलम सांगा, कोणत्या कलमानुसार राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करावं लागतं? ही कलम कमेंट करा. पाहू किती लोकांना याचं उत्तर माहित आहे. याच्यातलं चुकीचं विधान आपल्याला इथं विचारलेलं आहे, तर चुकीचं कोणतंही नाहीये, म्हणजे ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 15, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता या कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीत जास्तीत जास्त किती काळ स्थानबद्ध करता येते? तर जास्तीत जास्त 3 महिन्यापर्यंत स्थानबद्ध करता येते. तर प्रतिबंधक स्थानबद्धता म्हणजे काय की ज्या व्यक्तीकडून गैरकृत्य होण्याची शक्यता आहे किंवा जिच्यामुळे राष्ट्राची सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता आहे, त्या व्यक्तीला गैरकृत्य करण्यास प्रतिबंध करण्यासाठी शासनाने केलेली अटक. गुन्हा केल्यानंतर होणारी अटक शिक्षेच्या स्वरूपातील असते,
तर प्रतिबंधक स्थानबद्धता गुन्हा घडेल या केवळ संशयावरून केलेली असते. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केलाय असा संशय आल्यास त्या व्यक्तीला स्थानबद्ध करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. मात्र 24 तासाच्या आत त्या व्यक्तीस न्यायालयीन दंड अधिकाऱ्यापुढे सादर करावं लागते. त्यानंतर दंडकार्याने मान्य केल्यास असंच त्या व्यक्तीला अधिक काळ स्थानबद्ध करता येते. शिवाय अटक झालेल्या व्यक्तीस तिच्या पसंतीच्या वकिलांचा सल्ला घेण्याचा किंवा त्यांच्याकडून आपला बचाव मांडण्याचा अधिकार असतो. आणि प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक झालेल्या व्यक्तीस हे दोन्ही अधिकार नसतात. भारताच्या संविधानात अनुच्छेद 22 मध्ये प्रतिबंधक स्थानबद्धतेविषयी तरतुदी आहे. गुन्हा घडण्यापूर्वीच संबंधित व्यक्ती स्थानबद्ध करण्याचा निर्णय हा शासनाचा असतो. तो केवळ संशयावर आधारलेला असतो आणि अशा स्थानबद्धतेचा काळ जर 2 महिन्यापेक्षा अधिक असल्यास त्याच्या आवश्यकतेबाबत सल्लागार मंडळाचे मत अनुकूल असावे लागते आणि या सल्लागार मंडळावर एक अध्यक्ष व कमीत कमी 2 सदस्य असावे लागतात. अध्यक्ष हा उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असावा किंवा सभासद हे उच्च न्यायालयाचे काम करीत असलेले किंवा सेवानिवृत्त न्यायाधीश असावे लागते. स्थानबद्धतेची जास्तीत जास्त कालमर्यादा आणि सल्लागार मंडळाच्या कामकाजाची कार्यपद्धती संसदेने संमत केलेल्या अधिनियमानुसारच चालत असते. क्रमांक 15 बघा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये बंधुता या आकांक्षेसोबत पुढीलपैकी कोणत्या घटकांचे आश्वासन देण्यात आलेले आहेत? आपण शाळेमध्ये असताना दररोज परिपाठामध्ये भारतीय घटनेचा जो सरनामा आहे त्याची आपली रिव्हिजन घेतली जायची. ज्यांनी लहानपणापासून शाळेत म्हटलंय त्यांना तर हा पाठच असेल आणि पाठ आहे म्हणजे हा जो क्वेश्चन आला हा बोनस मार्क आपल्याला समजावं लागेल कारण हे सोपा प्रश्न आहे. ज्यांना पाठ आहे त्यांच्यासाठी, परंतु ज्यांना सरनामा पाठ नाहीये त्यांना हा कठीण जाणार आहे. तर आपलं पूर्ण सरनामा मधलं काय विचारलं की बंधुता या आकांक्षेसोबत कोणते वर्ड्स आले आहेत. तर बंधुता जर तुम्हाला पाठ असेल तुम्ही पाहिलं असेल तिथे काय दिलं आहे की सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता. म्हणजे काय आलेलं आहे? ब आणि क. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार आहे ना. उत्तर ऑप्शन नंबर 2. आता हा सरनामा मित्रांनो जर तुम्ही एकदा शाळेत म्हटलेलं असेल, एकदा रिव्हिजन केलं तुम्हाला पाठ होऊन जाईल. पाठ करून ठेवलेलं कधीही चांगलं, कारण क्वेश्चन एक्झाम मध्ये आलं तर हा बोनस मार्क आपल्याला ठरू शकतो. आणि आपल्या भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच आपल्या राज्यघटनेचा सरनामा किंवा आपण त्याला प्रस्तावना प्रिएम्बल सुद्धा म्हणतो ती सुरुवातीला देण्यात आलेली आहे. आणि 13 डिसेंबर 1946 13 डिसेंबर 1946 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेल्या उद्देशपत्राच्या आधारावर आणि अमेरिकन राज्यघटनेच्या धर्तीवर भारतीय राज्यघटनेचा सरनामा सामील करण्यात आलेला आहे. हे सुद्धा महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, लक्षात असू द्या. आणि ही केवळ भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना नसून भारतीय राज्यघटनेचे तत्वज्ञान, मूल्य, आदर्श व्यक्त करणारी उद्देशिका आहे आणि या सरनाम्याचं भारतीय राज्यघटनेत अनन्यसाधारण असं महत्व आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 16. राज्य निर्मिती किंवा राज्य पुनर्रचनेच्या टप्प्यासंदर्भात अयोग्य विधानांचा पर्याय निवडा. ओके, काय विचारलंय थोडं काळजीपूर्वक पाहत जा. अयोग्य विचारलं म्हणजे चुकीचं. एस.के. धर आयोगाने राज्य पुनर्रचनेसाठी भाषा व संस्कृती हा निकष असावा अशी शिफारस केली. जेव्हीपी समितीने भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करावी अशी शिफारस केली. पाक आयोगाने भाषिक आधारावर पुनर्रचना करू नये अशी शिफारस केली. आणि राज्य पुनर्रचना कायदा 1955 अन्वये 16 राज्ये व 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली गेली. तर याच्यातलं आपल्याला काय विचारलं? अयोग्य विचारलंय. तर याच्यातले अ, ब, क, ड सर्वच्या सर्व मित्रांनो अयोग्य आहे. आता आपण थोडं याचं डिटेलमध्ये पाहणार. म्हणजे आपलं एक्झामच्या दृष्टिकोनातून फक्त प्रश्नाचं उत्तर नाही द्यायचं आहे, मेन जी आपली एक्झाम होणार आहे आयोगाची त्याच्यामध्ये जर प्रश्न आला तर ते चुकलं नाही पाहिजे. आपण प्रत्येक आयोगातून मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो. तर सगळ्यात पहिला सेंटेन्स जे आहे ना, काळजीपूर्वक बघा मित्रांनो, फार इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक आयोगाची माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की तुमच्या सगळ्या डाऊट क्लिअर झाले पाहिजे. तर एस.के. धर आयोग कधीचा आहे? हा 1948चा आहे. एस.के. धर. तर संविधान सभेच्या अध्यक्ष जे राजेंद्र प्रसाद होते यांनी 17 जून 1947 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस.के. धर, कोण होते एस.के. धर? अलाहाबाद उच्च न्यायालयाचे उच्च न्यायाधीश रिटायर्ड, यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय आयोग स्थापन केला होता. आणि यांच्यासोबत एस.के. धर सोबत इतर 2 सदस्य कोण होते? तर एक होते जे.एन. लाल जे बॅरिस्टर म्हणजे वकील होते आणि पन्ना लाल निवृत्त प्रशासकीय अधिकारी होते. दोघी लाल लाल होते म्हणजे पाठ करायला तुम्हाला सोपं जाईल. जे.एन. लाल आणि पन्ना लाल. 14 ऑक्टोबर 1948 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या धर आयोगाला एक लेटर दिलं होतं, निवेदन दिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की भाषावार प्रांत रचनेला मान्यता द्यावी, समर्थन दिलं होतं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी की जी राज्य पुनर्रचना आहे ती भाषेच्या आधारावर व्हावी आणि विशेष करून मराठी भाषिक लोकांसाठी
महाराष्ट्र हे राज्य ज्याची राजधानी मुंबई असेल या मागणीवर बाबासाहेब आंबेडकरांनी भर दिला होता निवेदन देताना या एस के धर आयोगाला. आणि त्यावेळेसचे जे काँग्रेसचे गुजराती नेते होते के एम मुन्शी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईसहित मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य या मागणीला विरोध केला होता. आणि नंतर काय झालं मग की 10 डिसेंबर 1948 रोजी आयोगाने आपला अहवाल सादर केला आणि त्यात अशी शिफारस केली की भारताचं राष्ट्रीयत्व व राष्ट्रीय एकात्मता टिकून ठेवण्यात भाषावार प्रांतरचना अडथळा ठरण्याची शक्यता आहे. यामुळे भाषेच्या आधारावर प्रांतांची रचना करण्यात येऊ नये. राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा मुख्य विषय असावा, निकष असावा, किंवा संस्कृती नव्हे, भाषाही नको संस्कृतीही नको. आणि इथं काय म्हटलं की भाषा संस्कृती असावा म्हटलं, म्हणजे हा सेंटेन्स काय झाला चुकला. तर या आयोगानं काय म्हटलं नसावा म्हटलं होतं. ओके, तर हा एस के धर कधी स्थापना आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी याला काय निवेदन दिलं होतं, विरोध कोणी केला होता आणि यांची शिफारस काय होती, हे सगळं आपण डिटेलमध्ये पाहून घेतलं. हा चुकीचा सेंटेन्स का नाही तुमच्या लक्षात आलं असेल. तर भाषा संस्कृतीत नसावं म्हटलं होतं. ओके, त्याच्यानंतर काय झालं की नंतरचा आयोग धर नंतरचा आला, जेव्हीपी समिती नेमण्यात आली. जेव्हीपी समिती, आता याची थोडी डिटेल माहिती पाहूया आपण. तर धर आयोगाच्या अहवालावर विचार करण्यासाठी काँग्रेस पक्षाने 1948 मध्ये जयपूर अधिवेशनात, कधी 1948 मध्येच या धर आयोगाचा अभ्यास करण्यासाठी जयपूर अधिवेशनात राज्याच्या निर्मितीसाठी कोणत्या तत्वाच्या आधारावर घ्यावा यासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली. आणि समितीत कोणीही अध्यक्ष नव्हतं. विशेष होतं जेव्हीपी समितीमध्ये अध्यक्ष कोणी नव्हतं आणि निमंत्रकही नव्हतं. पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश याच्यामध्ये होता. आलं लक्षात? म्हणजे जेव्हीपी कसं आलं, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या. जे फॉर जवाहरलाल नेहरू, व्ही फॉर वल्लभभाई पटेल आणि पी फॉर पट्टाभी सीतारामय्या, म्हणून जेव्हीपी समिती म्हटलं जाते. या समितीने 1 एप्रिल 1949 रोजी आपला अहवाल दिला. कधी दिला? 1 एप्रिल 1949 रोजी आपला अहवाल दिला. आणि या समितीनेही भाषिक आधारास अनुकूलता दर्शवली नाही. त्याऐवजी राष्ट्रीय एकता, संरक्षण व आर्थिक विकास या तत्वांचा आधार घेऊन राज्य निर्मिती करायला पाहिजे असं त्यांनी नमूद केलं. म्हणजे इथं काय म्हटलं, यांनी भाषिक आधार राज्य पुनर्रचना करा अशी शिफारस केली का? नाही, यांनी पण नाही म्हटलं. यांनी विरोध केला होता, दोघांनी विरोध केला. परंतु बघा इथं एक ट्विस्ट आहे मित्रांनो, की यांनी बघा इथं काय म्हटलं की भाषिक आधारावर राज्य निर्मिती करू नये, परंतु तेव्हा नाही का तेलुगू भाषिकांचं राज्य निर्माण करण्याचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून न्यायमूर्ती वांचू कमिटी नेमण्यात आली होती. आणि या कमिटीनं आंध्र प्रदेशची तात्काळ निर्मिती करावी असा अहवाल दिला होता. आणि त्यातच काँग्रेसचे गांधीवादी नेते पोट्टी श्रीरामुलू यांनी आंध्र देशभक्ताचा 56 दिवसांच्या उपोषणानंतर 16 डिसेंबर 1952 रोजी त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे हा जो प्रकरण होता ना, हा फार चिघळलं होतं. आणि तेव्हा या तेलुगू भाषिक राज्य निर्मितीसाठी काँग्रेसने सुद्धा अनुकूलता दर्शवली होती, परंतु महाराष्ट्राला मराठी भाषिकांचं राज्य निर्माण करण्यासाठी तेव्हा सगळ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे हे जेव्हा उपोषण केलं होतं श्रीरामुलू यांनी 56 दिवसांचं, आणि त्यांचं 16 डिसेंबर 1952 ला मृत्यू झालं होतं. त्यामुळे ऑक्टोबर 1953 मध्ये सरकारनं तात्काळ मद्रास प्रांतातील 16 तेलुगू भाषिक जिल्हे मिळून आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती केली होती. म्हणजे एका बाजूला ते विरोध करू लागले आणि इकडे आंध्र प्रदेशचे त्यांनी उपोषण केलं म्हणून त्यांना मंजुरात देऊन टाकले. म्हणजे विरोधाभास होता त्यांच्या कृतीमध्ये. म्हणजे हा सगळा मग बाकीच्या इतर देशातील जे भाग होते हा मुद्दा त्यांना मग तिथं त्यांना खटकत होता, किंवा एका ठिकाणी तुम्ही म्हणता की भाषिकला अनुकूलता दिली, राज्य निर्मिती करून टाकली, आणि दुसऱ्या ठिकाणी म्हणता की भाषिक राज्य नको. मग याच्याच साठी काय झालं की नंतर पाक आयोग 1953चा कोणता आहे, आता हा बऱ्याच लोकांमध्ये कन्फ्युजन असेल, हा कोणता आला पाक आयोग? तर राज्य पुनर्रचना आयोगालाच पाक आयोग सुद्धा म्हटलं जाते. 10 डिसेंबर 1953 ला, कधीचा आहे 10 डिसेंबर 1953, फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झाली. याला फाजल अली कमिशन सुद्धा म्हटलं जाते आणि यालाच पाक आयोग असंही म्हटलं जाते. लक्षात असू द्या, याच्यात कन्फ्युज होऊ नका. पाक आयोग, राज्य पुनर्रचना आयोग किंवा फाजल अली कमिशन एकच आहे. सदस्य होते सरदार के.एम. पन्नीकर आणि पंडित हृदयनाथ कुंजरू याचे सदस्य होते. यांनी भरपूर मोठा प्रवास केला. जवळपास म्हटलं जाते की 900 ते 9,000 मीटिंगा घेतल्या. आणि या आयोगानं 30 सप्टेंबर 1955 रोजी 267 पानांचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर केला. 10 ऑक्टोबर 1955 रोजी अहवाल जनतेसमोर प्रसिद्ध करण्यात आला आणि आयोगाने भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करण्याचा तत्वास अनुकूलता दर्शवली. मात्र एक राज्य एक भाषा या तत्वाचा त्यांनी विरोध केला होता. भाषिक राज्य निर्मितीस त्यांनी अनुकूलता दर्शवली होती. आता इथं काय यांनी म्हटलंय
पाक आयोगाने भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना करू नये, नाही, त्यांनी ते करा म्हटलं होतं, अनुकूलता दर्शवली होती, म्हणून हा सेंटेन्स चुकीचा आहे. फक्त त्यांचं म्हणणं काय होतं की एक भाषा एक राज्य असं समीकरण असू नये. नंतरचं काय म्हणते की राज्य ड नंबरचा सेंटेन्स बघा, राज्य पुनर्रचना कायदा 1955 अन्वये 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली गेली. तर 14 डिसेंबर 1955 रोजी हा अहवाल जेव्हा लोकसभेपुढे मांडण्यात आला होता आणि 31 ऑगस्ट 1956 रोजी राज्य पुनर्रचना कायदा 1955 संमत करण्यात आला व 1 नोव्हेंबर 1956 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. आणि या आधारावर आयोगाने मूळ घटनेतील राज्यांचे 4 गटातील विभाजन रद्द करून त्या जागी 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्याची शिफारस केली होती. ही शिफारस होती, परंतु केंद्र सरकारने या कायद्याने भारतात 14 राज्य, किती राज्य निर्माण केले होते? 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. 14 राज्य आणि 6 केंद्रशासित, ही शिफारस होती की 16 राज्य असावे आणि 3 केंद्रशासित असावे. परंतु काय केलं केंद्र सरकारनं? 14 राज्य निर्मिती केली आणि 6 केंद्रशासित बनवले. म्हणजे हा ज्यांनी म्हटलं की 16 आणि 3 हा शिफारस होती, पण हे निर्मिती नाही झाली. निर्मिती झाली 14 राज्यांची आणि 6 केंद्रशासित प्रदेश. म्हणजे हा चौथाही काय झालं? चुकलं. म्हणजे वरीलपैकी सर्व याच्यातले चुकीचे आहे. म्हणजे उत्तर काय असणार? ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. समजले? हा प्रश्न थोडा डिटेलमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून हा तिन्ही आयोग तुम्हाला मी स्पष्टीकरणासहित सांगण्याचे प्रयत्न केले. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. मित्रांनो, हे जे तुम्हाला मी स्पष्टीकरण सांगितलं ना, हा तिन्ही आयोगाबद्दलचा, याच्यापेक्षा जास्त डीप मध्ये स्पष्टीकरण आपल्या पेपरमध्ये दिलेलं आहे. जे लोक ही टेस्ट सिरीज जॉईन करतील त्यांना हे सर्व प्राप्त होणार आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे, खाली मोबाईल नंबर दिसतो, त्याच्यावर कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 17, भारतीय संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यापैकी योग्य जोडी किंवा जोड्या ओळखा. ओके, तर याच्यातलं आपल्याला ओळखायचं आहे योग्य जोडी. नागरिकत्व समवर्ती सूचीमध्ये आहे का? नाही. नागरिकत्व कशामध्ये आहे? तर नागरिकत्व येतो केंद्र सूचीमध्ये. म्हणजे ही काय झाली? ही जी जोडी आहे ही चुकीची आहे. आपल्याला योग्य जोडी शोधायची आहे. ठीक आहे. मत्स्य व्यवसाय, शेती, हे सगळे कशामध्ये येतात? हे जातात राज्य सूचीमध्ये. यांनी समवर्ती म्हटली, म्हणजे हाही काय झालं? मग हाही चुकला. आर्थिक व सामाजिक नियोजन केंद्रामध्ये येत नाही, हे सुद्धा राज्यामध्ये येते. आर्थिक व सामाजिक नियोजन हे सुद्धा चुकलं. दिवाळखोरी व नादारी समवर्ती सूची, हो हे करेक्ट आहे. दिवाळखोरी व नादारी हा जो विषय आहे हा समवर्तीमध्ये येतो. ऑप्शन नंबर डी करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 फक्त ड हा करेक्ट असणार. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 18, जम्मू व काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019 बाबत पुढील विधाने विचारात घ्या. आता तुम्ही म्हणसाल 2019चं विधेयक आता कसं काय टेस्टमध्ये टाकलं? की सध्या ज्या जम्मू काश्मीरमध्ये घडामोडी घडत आहे, जे काश्मीरी पंडितांचं तिथं समजा टार्गेट किलिंग केली जात आहे, त्याच्यामुळे चर्चेचा विषय ठरला आहे. बरेच लोक म्हणत आहे की 370 हटवल्यामुळे सगळे गंभीर परिणाम झाले किंवा जो काही आता विवाद उद्भवत आहे त्याच्यामुळे जम्मू काश्मीरवर यावेळेस एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो, कारण तिथं सध्या घडामोडी प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. तर त्या दृष्टिकोनातून हा क्वेश्चन इन्क्लूड केला की जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2019. तर सदर विधेयक 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभेत पारित झालं. 6 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेत पारित झालं. सदर विधेयकाद्वारे विधानसभेचा कार्यकाल 5 वर्षावरून 6 वरून 5 करण्यात आलं. सदर विधेयकाद्वारे विधानमंडळे असलेली जम्मू काश्मीर व लडाख अशी 2 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती झाली. योग्य विधानांचा पर्याय निवडा. आपल्याला याच्यातलं काय निवडायचं आहे? योग्य विधान निवडायचं आहे. तर याच्यातलं नाही का मित्रांनो, फक्त जो क आहे ना, क हा योग्य आहे. सदर विधेयकाद्वारे विधानसभेचा कार्यकाल हा 6 वर्षावरून 5 वर्षे करण्यात आला. आता बाकीचे चुकीचे काय ते सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये, आपण माहिती पाहू. सदर विधेयक 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभेत पारित झालं. नाही, जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा जो 2019चा आहे हा भारतीय संसदेचा कायदा आहे आणि हा 5 ऑगस्ट 2019 रोजी गृहमंत्री जे भारताचे आहे अमित शहा यांनी भारताच्या वरिष्ठ सभागृहात, मग वरिष्ठ सभागृह म्हणजे कोणतं? राज्यसभा, 5 ऑगस्ट 2019 रोजी राज्यसभेमध्ये मांडलं होतं. कधी? 5 ऑगस्टला राज्यसभेमध्ये, म्हणजे हा चुकीचा आहे. नंतर काय झालं की हा कायदा त्याच दिवशी राज्यसभेत मंजूर झाला आणि दुसऱ्या दिवशी लोकसभेत मांडला आणि मंजुरी करण्यात आला. मग दुसरी दिवस म्हणजे कोणतं? 6 ऑगस्ट. म्हणजे 6 ऑगस्ट रोजी इथे राज्यसभा म्हटलं, मग 6 ऑगस्ट रोजी कुठे गेलं होतं? ते लोकसभेमध्ये गेलं होतं. कुठे गेलं होतं? लोकसभा. आलं लक्षात? त्याच्यामुळे दोन्ही सेंटेन्स काय झालं? आदला बदली केली त्यांनी डेटची. तिसरं तर करेक्ट आहे, 6 वर्षाहून 5 वर्ष करण्यात आलं. आणि नंतरचं जे आहे, नंतर काय म्हटलं यांनी की विधानमंडळे असलेली जम्मू काश्मीर व लडाख 2 केंद्रशासित. नाही,
या कायद्यात पूर्वीच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची 2 केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर आणि लडाखमध्ये पुनर्रचना करण्याची तरतूद करण्यात आली होती. विधानमंडळी जे वर्ड वापरला त्याच्यामुळे हा सेंटेन्स चुकला. म्हणजे काय असणार, फक्त क योग्य, म्हणजे ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 19, पुढीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे काय, बरोबर कोणती आहे, योग्य कोणती आहे? पहिलं काय म्हणते 205 विनियोग विधेयक. विनियोग विधेयक नाही तर 205 कशाशी, अनुच्छेद 205 आहे रिलेटेड आहे पूरक, अतिरिक्त किंवा अधिक अनुदाने याच्यासोबत आहे. 204 कशाशी रिलेटेड आहे, 204 रिलेटेड आहे विनियोग विधेयकासोबत. आणि 206 हा करेक्ट आहे की लेखानुदाने, प्रत्यय अनुदाने आणि अपवादात्मक अनुदाने हा अनुच्छेद 206 शी संबंधित आहे. हा करेक्ट आहे. हा चुकला आणि वरील हातच चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हा योग्य, बिनचूक आहे म्हणजे योग्य आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 20, अनुच्छेद 19(1)(b) अंतर्गत असणाऱ्या शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याच्या अधिकारावर अनुच्छेद 19(3) अनुसार पुढीलपैकी कोणते पर्याप्त निर्बंध घालण्यात आलेले आहेत? तर अनुच्छेद 19(3) याच्यातलं पोटकलम आहे ब. याच्यामध्ये जोपर्यंत कोणालाही विद्यमान कायद्याने भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या किंवा सार्वजनिक व्यवस्थेच्या हितासाठी या उपखंडाद्वारे प्रदान केलेल्या अधिकाराच्या वापरावर वाजवी प्रतिबंध घालता येणार नाही. म्हणजे काय लक्षात आलं का तुम्हाला, की जर शांततेनं विनाशस्त्र एकत्र जमण्याचा अधिकार आहे परंतु त्यानं भारताच्या सार्वभौमत्व, एकात्मतेला आणि सार्वजनिक सुव्यवस्थेला तडा गेला नाही पाहिजे. ओके, या 2 गोष्टी म्हणजे अ आणि ड. मग अ ड कुठे दिसत आहे, अ ड फक्त ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21 काय म्हणतो की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्यात आली, याबाबत योग्य विधान ओळखा. सुप्रीम कोर्ट नंबर ऑफ जजेस ऍक्ट 1956 अंतर्गत दुरुस्ती 2019 अन्वये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 34 इतकी करण्यात आली. सरन्यायाधीश वरून नाही, 34 नाही, 30 वरून ही नंबर जी वाढून 33 पर्यंत, म्हणजे मर्यादा 30 वरून 33 करण्यात आली होती. हे 34 नाही, म्हणजे हा सेंटेन्स चुकला. सदर कायद्याअंतर्गत 2009 मधील दुरुस्ती अन्वये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 30 इतकी करण्यात आली. हा सेंटेन्स करेक्ट आहे. 2009च्या दुरुस्ती अन्वये 30 करण्यात आली, हे करेक्ट आहे. म्हणजे फक्त ब ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 22. विधान 1 काय म्हणतो की उपराष्ट्रपती हे संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात. करेक्ट आहे. विधान बी, उपराष्ट्रपती हे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. हे सुद्धा करेक्ट आहे. पण याचं स्पष्टीकरण वाटत आहे काय, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतात आणि त्याच्यामुळे ते अध्यक्षस्थान भूषवू शकत नाही. स्पष्टीकरण योग्य वाटत आहे का, नाही. म्हणजे हा सेंटेन्स काय झाला इथं, हा सेंटेन्स करेक्ट आहे पण स्पष्टीकरण नाही. म्हणजे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे, मात्र बी हा याचं योग्य स्पष्टीकरण नाहीये. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 23 पाहूया. प्रश्न क्रमांक 23. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग संदर्भात योग्य विधाने ओळखा. राष्ट्रीय मागासवर्ग आयोग स्थापन करण्यासंबंधी 123वी घटना दुरुस्ती विधेयक पारित होऊन 11 ऑगस्ट 2018 रोजी 102 क्रमांकाच्या घटना दुरुस्तीमध्ये परावर्तित झाले. करेक्ट आहे. या घटना दुरुस्तीद्वारे अनुच्छेद 338(b) अंतर्गत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची घटनात्मक आयोगाची नव्याने तरतूद करण्यात आली. करेक्ट आहे. आणि सदर आयोगाच्या संरचनेमध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष, इतर 3 सदस्यांचा समावेश होतो. हे सुद्धा करेक्ट. अ ब क तिन्ही करेक्ट आहे. वरील सर्व ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर असणार. प्रश्न क्रमांक 24 पाहूया. प्रश्न क्रमांक 24. घटना समितीवर टीकाकारांनी वेगवेगळ्या कारणांनी टीका केली, त्याबाबत पुढील कोणती विधाने अयोग्य नाहीत? बघा काय विचारलं, अयोग्य नाही म्हणजे काय, योग्य विचारले. पहिलं टीका काय आहे, घटना समिती म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे भारत, अशी टीका लॉर्ड विकास काउंट सायमन यांनी केली होती. नाही, ही चुकलं. घटना समिती म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे भारत अशी टीका लॉर्ड विकास काउंट नाही, ही केली होती ग्रॅनविल ऑस्टिन यांनी केली नव्हती. कोणी केली होती, ग्रॅनविल ऑस्टिन ही टीका केली होती. लक्षात असू द्या. नंतर दुसरं बघा, म्हणजे हा चुकलं, अयोग्य आहे. आपल्याला योग्य शोधायचं आहे. घटना समितीस हिंदूची सभा असे ब्रिटिश घटनातज्ञ ग्रॅनविल ऑस्टिन यांनी म्हटलं. नाही, हे तर वरचं सेंटेन्स ग्रॅनविल ऑस्टिन म्हटलं होतं. मग हिंदूंची सभा कोण म्हटलं होतं, हे म्हटलं होतं लॉर्ड विस्काउंट यांनी हे टीका केली होती. आणि तिसरं काय, हा दुसराही चुकला. तिसरं, घटना समितीत भारतातील फक्त एका प्रमुख समुदायाचे प्रतिनिधित्व होते असे विन्स्टन चर्चिल यांनी म्हटलं. हो, हे सेंटेन्स करेक्ट आहे. हा योग्य आहे. म्हणजे फक्त क म्हणजे ऑप्शन नंबर 2 उत्तर याचं राहणार. अजूनही काही टीका झाल्या होत्या ज्याच्यामध्ये घटना समितीचे सदस्य सार्वत्रिक पौढ मताधिकाराने भारताच्या जनतेने प्रत्यक्ष निवडले नसल्याने घटना समिती ही प्रातिनिधिक सभा नव्हती असं टीकाकारांनी म्हटलं होतं. त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावांतून अस्तित्वात आलेले असल्याने
घटना समिती सार्वभौम सभा नव्हती असं टीकाकारांनी म्हटलं. आणि इतकंच नाही तर घटना समितीची अधिवेशने ब्रिटिश सरकारच्या परवानगीने भरत होती असंही टीकाकार म्हणत होते. त्याच्यानंतर कालवेळी म्हणजे राज्यघटना बनण्यात घटना समितीस खूपच कालावधी लागला. अमेरिकेची राज्यघटना पूर्ण करण्यास फक्त 4 महिने लागले होते अशी टीका त्यावेळेस टीकाकारांनी केली होती. आणि नंतरचं शेवटचं टीका होती की घटना समितीवर वकील व राजकारणी यांचं वर्चस्व होतं असं टीकाकारांनी म्हटलं होतं. समाजातील इतर घटकांचं त्यात पुरेसे प्रतिनिधित्व नाही असं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. आणि राज्यघटना मोठी असण्याचे व राज्यघटनेची भाषा किचकट असण्याचे प्रमुख कारण आहे असं त्यावेळी टीकाकारांनी म्हटलं होतं. अशा बऱ्याचशा टीका, या सगळ्या टीका तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये दिलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 32 पासून सुरू करूया. घटना समितीच्या प्रमुख समित्या व त्यांच्या अध्यक्षांबाबत योग्य जोड्या जुळवा. तर घटना समितीच्या ज्या इतर समित्या होत्या त्याबद्दल बऱ्याचदा एक्झाम मध्ये प्रश्न रिपीट होत आले. याच्यामध्ये आता महत्वाच्या समित्या ज्या आहेत, संघटना समिती. संघटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर याचे अध्यक्ष होते सरदार वल्लभभाई पटेल. त्याच्यानंतर बघा आता इथं सरदार वल्लभभाई पटेल 2दा आहे. ओके, पण कोणतं कधी घ्यायचं हा डिपेंड असणार की बाकी ऑप्शन त्याला मॅच झाले पाहिजे. त्याच्यानंतर प्रांतीय घटना समिती याची सुद्धा सरदार वल्लभभाई पटेलच होते. राष्ट्रीय ध्वज समितीचे राजेंद्र प्रसाद होते. आणि संचालन समितीचे होते पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणजे 4-3-2-1 4-3-2-1. आता तुम्ही म्हटलं सर सरदार वल्लभभाई पटेल 2दा आहे, जर पहिले 3 घेतलं असतं तर जर पहिले 3 घेतलं असतं मित्रांनो तर बाकीचे बघा इथं ऑप्शन सगळे चेंज झाले असते. जर पहिल्या नंबरला 3 वालं घेतलं असतं तर इथं 1, 4 आणि इथं 2 आलं असतं. म्हणजे हे मॅच झालं पाहिजे. 2-2दा आलं ना तर अजून थोडं कॉम्प्लिकेट होऊन जाते जोड्या लावा. एकच ऑप्शन पुन्हा रिपीट झालं तर थोडं काळजीपूर्वक बाकीची मॅच झाले पाहिजे या दृष्टिकोनातून तो घ्यावा लागतो. तर 4-3-2-1 याचं उत्तर असणार. अजूनही काही समिती होत्या ज्याच्यामध्ये सुकाणू समिती होती. सुकाणू समितीचे कोण होते तर सुकाणू समिती ज्याचे होते राजेंद्र प्रसादच होते. त्याच्यानंतर मूलभूत हक्क समिती त्याचे वल्लभभाई पटेल होते. मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी होते. अल्पसंख्याक उपसमिती होती त्याचे HC मुखर्जी अध्यक्ष होते. या सुद्धा काही महत्वाच्या समितीच्या एक्झाम मध्ये विचारल्या जातात. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 33. भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य संघराज्यात्मक असून ते घटनेच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात सांगितले आहे? तर तो खटला होता मित्रांनो बोम्मई खटला. कोणता खटला होता? बोम्मई खटला. काय म्हणतो बोम्मई खटला आणि कधीचा आहे तर हा 1994. बोम्मई खटला 1994चा. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 9 न्यायाधीशांच्या घटनापीठाने असा निकाल दिला की भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य संघराज्यात्मक असून ते घटनेच्या मूलभूत संरचनेचा एक भाग आहे. तसेच या खटल्यामुळे योग्य कारण नसताना राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्र सरकारच्या कृतीवर मर्यादा सुद्धा घातल्या गेल्या होत्या. ओके, त्याच्यानंतर बघा हे जे बाकीचे जे 3 ऑप्शन आहे ना, केशवानंद भारती खटला, गोपालन खटला, गोपालन खटला आणि मेनका गांधी खटला, हे सुद्धा फार महत्वाचे. यांची सुद्धा आपण माहिती घेऊन घेऊ जेणेकरून एक्झाम मध्ये काही पण विचारलं तर आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. सगळ्यात पहिले पाहू आपण केशवानंद भारती खटला. हा कधीचा आहे तर हा 1973चा आहे. 1973. या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने 13 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालामध्ये प्रथमच संविधानाच्या मूलभूत संरचनेचा पाया घातला गेला. यानुसार घटनेचा गाभा किंवा आधार असलेल्या भागात बदल करता येणार नाही. घटना दुरुस्ती करताना घटनेच्या मूळ आराखड्यामध्ये बदल करता येणार नाही असा निकाल दिला होता. त्याच्यानंतर गोपालन खटला हा तर फार जुना आहे. हा 1950चा. 1950 या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम 21 संकुचित अर्थ लावला होता. कलम 21 संकुचित अर्थ लावला होता. त्याच्यानंतर मेनका गांधी विरुद्ध भारत सरकार खटला हा फार चर्चित असा असलेला खटला जे 1978चा आहे. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने संविधानाच्या कलम 21चा व्यापक अर्थ लावला. तसेच घटनेतील कलम 21 अंतर्गत जे कायद्याने स्थापित केलेली प्रक्रिया हे तत्व आहे त्याचा अर्थ कायद्याची योग्य प्रक्रिया या तत्वानुसार होईल असाही निर्णय दिला होता. फार प्रसिद्ध असा मेनका गांधीचा खटला आहे विरुद्ध भारत सरकार. तर या सध्या जो विचारला होता तो होता बोम्मई खटला. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी योग्य जोड्या जुळवा. बघा 2 सूचे दिलेल्या आहे. एक मध्ये राज्यपाल, राज्य मंत्री परिषद, मुख्यमंत्र्याचे कार्य आणि विधान परिषद. त्याची कलमे दुसऱ्या बाजूला दिली आहे. तर राज्यपालाचं कलम निगडित आहे कलम 155. राज्यपाल 155. त्याच्यानंतर राज्याची मंत्री परिषद हा कलम 163. कलम 163. मुख्यमंत्र्यांचे कार्य कलम 167. त्याच्यानंतर विधान परिषद रिलेटेड आहे कलम 169. कलम 169. म्हणजे उत्तर काय असणार? 3, 4, 1, 2. 3, 4, 1, 2 म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. ओके, याच्यानंतर अजून बघा काही महत्वाचे. राज्य विधिमंडळाची रचना कलम 168 आहे. तसंच विधानसभा 170
हा सुद्धा महत्वाचा एक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 35. 73व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यघटनेत खालीलपैकी कोणते बदल झाले ते ओळखा. पंचायत राज व्यवस्थेसाठी घटनेमध्ये भाग 9 जोडण्यात आला. कलम 243 ते कलम 243 ओ यांचा समावेश संविधानामध्ये करण्यात आला. घटनेत 12व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला. तर याचं योग्य उत्तर बघा, इथं जर जे ऑप्शन योग्य आपल्याला विचारलंय, योग्य म्हणजेच काय की कोणते बदल झाले ते आपल्याला इथं ओळखायला सांगितलंय. तर खाली 3 पर्याय दिले, 3 पैकी कोणतं बदल झालं होतं. तर याच्यामध्ये जे बदल झालं होतं की पंचायत व्यवस्थेसाठी घटनेमध्ये 9 भाग जोडण्यात आला होता, करेक्ट आहे. कलम 243 ते 223 ओ यांचा समावेश सुद्धा करण्यात आला, हा सुद्धा करेक्ट आहे. घटनेत 12व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला, हा नाही, हा बदल याच्यामुळे झाला नव्हता. म्हणजे अ व ब हे फक्त 2 बदल झाले होते. तर 73व्या घटना दुरुस्ती जी की कधीची आहे, 1992 नंतर घटनेमध्ये बदल झाले होते. पंचायत व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यासाठी व अधिक मजबूत करण्यासाठी हेतूने भाग 9 घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. आणि तसेच भाग 9 मध्ये कलम 243 ते कलम 243 ओ यांचा समावेश करण्यात आला होता. तसेच घटनेत 11व्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला होता. बघा इथं काय सांगितलं, 12व्या, तर नाही 12व्या नाही, कोणती होती अनुसूची, 11वी अनुसूची जोडण्यात आली होती, जे की कलम 243 आहे, ज्यामध्ये पंचायत राज संस्थांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचा समावेश आहे. यात 29 कार्यात्मक बाबींचा सुद्धा या 11व्या अनुसूचीमध्ये समावेश आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 36. नवीन राज्याच्या निर्मितीसाठी किंवा एकत्रीकरण करण्यासाठी संबंधित राज्याचा निर्णय किंवा मत, रिकामी जागा राष्ट्रपतीवर बंधनकारक असते, संसदेवर बंधनकारक असते, संसद व राष्ट्रपतींवर बंधनकारक नसते की फक्त राष्ट्रपतींवर बंधनकारक असते. तर याचं उत्तर आहे संसद व राष्ट्रपतींवर बंधनकारक नसते. नवीन राज्याच्या निर्मितीसाठी किंवा एकत्रीकरण करण्यासाठी संबंधित राज्याचा निर्णय हा संसद किंवा राष्ट्रपतीवर बंधनकारक नसते. जर राज्याचं मत जर बंधनकारक राहिलं असतं ना, तर एका राज्याचे 2 राज्य झालेच असते, कारण सगळे विरोधच करतात. तुम्ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या आपण तर स्वतः पाहिलेलं आहे की किती गदारोळ इथं माजला होता. तर संविधानाचे जे कलम 3 आहे त्यानुसार नवीन राज्याच्या निर्मितीसाठी किंवा एकत्रीकरणासाठी संबंधित राज्याचा निर्णय किंवा मत संसद व राष्ट्रपतीवर बंधनकारक नसते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 37. खालील विधान लक्षात घ्या. कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. भारतात सर्वप्रथम 1862 मध्ये कलकत्ता, मद्रास, बॉम्बे आणि अलाहाबाद असे 4 उच्च न्यायालय स्थापन झाले. उच्च न्यायालय असलेले दिल्ली हा एकमेव केंद्रशासित प्रदेश आहे. आणि 7व्या घटना दुरुस्तीने 2 किंवा अधिक राज्यासाठी उच्च न्यायालय स्थापण्याचा अधिकार संसदेला आहे. वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे काय? बरोबर आहे. ते आपल्याला इथं ओळखायला सांगितलंय. तर इथं जे पहिले सांगितले कलम 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय, करेक्ट आहे, हा बिनचूक आहे. आणि त्याच्यानंतर 7व्या घटना दुरुस्तीने 2 किंवा अधिक राज्यासाठी उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे. अ व ड हे बिनचूक आहे, ब व क हे चुकीचे. का बरं चुकीचे आपण थोडं पाहूया. तर संविधानाचा कलम जे 214 आहे त्याच्यानुसार सांगते की प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय असला पाहिजे. भारतात ब्रिटिश संसदेच्या भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 नुसार सर्वप्रथम 1862 मध्ये कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे 3च ठिकाणी उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं होतं. ओके, इथे काय म्हटलंय 4 ठिकाणी, कलकत्ता, मद्रास, बॉम्बे आणि अलाहाबाद. अलाहाबाद नव्हतं, मद्रास, बॉम्बे आणि कलकत्ता 3च होते. तर हा त्याच्यामुळे चुकीचा आहे. ठीक आहे, जे अलाहाबाद म्हटलंय हा 1864 मध्ये झालं होतं. कधी झालं होतं अलाहाबादला? अलाहाबादला झालं होतं 1864 ला, 62 मध्ये नाही. ओके, त्याच्यानंतर सध्या उच्च न्यायालय असलेली केंद्रशासित प्रदेश तसेच जम्मू काश्मीर सुद्धा आहे. त्याच्यामध्ये इन्क्लूड जम्मू काश्मीर सुद्धा आहे. यांना फक्त दिल्ली म्हटलं आणि दिल्लीच नाही, आता जम्मू काश्मीर सुद्धा झालं ना केंद्रशासितच. त्याच्यामुळे जम्मू काश्मीर सुद्धा उच्च न्यायालय असलेलं केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा चुकला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. याचं उत्तर फक्त अ व ड हे बिनचूक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 38. भारतीय संघराज्य हे प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य आहे असे मत खालीलपैकी कोणी मांडले? पॉल ॲपलबी, आयव्हर जेनिंग्स, NR इनामदार की मॉरिस जोन्स? तर हे विधान मांडलं होतं आयव्हर जेनिंग्स यांनी. आयव्हर जेनिंग्स. भारतीय संघराज्य हे प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असणारे संघराज्य आहे असे आयव्हर जेनिंग्स यांनी ब्रिटिश विधिज्ञ आणि अभ्यासकांना मांडलं होतं. तसंच वेगवेगळे भारतीय संविधानाबद्दल विधान मांडलेले आहे, ज्याच्यामध्ये अर्थसंघराज्य KCC व्हियर यांनी म्हटलं होतं, वाटाघाटीचं संघराज्य मॉरिस जोन्स यांनी म्हटलं होतं आणि सहकारी संघराज्य ग्रॅनबिल ऑस्टिन यांनी सांगितलं होतं. ओके, हे सुद्धा महत्वाचे काही विधान होते, त्याचे लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 39 पाहूया. काय म्हणते? खालीलपैकी कोणता राज्यपालाचा घटनात्मक स्वेच्छाधीन अधिकार नाही? एखादी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे,
राज्याचा राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत राष्ट्रपतीकडे शिफारस करणे, मंत्रिमंडळाने विधानसभेचा विश्वास गमावल्यास विधानसभा विसर्जित करणे आणि राज्याचा प्रशासकीय व कायदेविषयक बाबीसंबंधी माहिती मुख्यमंत्र्यांकडून मागणे. तर याचं योग्य उत्तर आहे की जे सांगितलं की स्वेच्छाधीन अधिकार नाही, तर ऑप्शन नंबर 3 मंत्रिमंडळाने विधानसभेचा विश्वास गमावल्यास विधानसभा विसर्जित करणे. मंत्रिमंडळाने विधानसभेचा विश्वास गमावल्यास विधानसभा विसर्जित करणे हा राज्यपालाचा स्वेच्छाधीन अधिकार नसून प्रासंगिक स्वेच्छाधिकार आहे. तो काय? प्रासंगिक स्वेच्छाधिकार. त्याच्यामुळे याचं योग्य उत्तर ठरतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, घटनेच्या कलम रिकामी जागानुसार राज्याचा महाधिवक्ता पदाची तरतूद करण्यात आली आहे. तर कोणतं कलम आहे याच्यानुसार महाधिवक्ता या पदाची तरतूद करण्यात येते? कलम 165. घटनेच्या कलम 165 नुसार राज्याच्या महाधिवक्ता पदाची तरतूद करण्यात आली आहे. हे सुद्धा महत्वाचं एक मित्रांनो प्रश्न आहे जे बहुधा एक्झाम मध्ये आजपर्यंत विचारण्यात आलेलं आहे. तर इथे पॉलिटीचे प्रश्न कम्प्लीट होतात. आय होप सर्व प्रश्न तुम्हाला समजले असतील आणि यांचं स्पष्टीकरण सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर खाली मोबाईल नंबर दिसतो, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही जॉईन करू शकता. आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या.